नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नारळाने असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना आपल्या घरामध्ये घडतात, तसेच लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये माहितीपूर्वक सांगणार आहे। नारळ उभा फुटल्यास, नारळ आपोआप तडकल्यास, नारळ आतून खराब निघाल्यास, नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत असतात। पण या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला अशी एक विनंती आहे की कृपया तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका। जीवनात धनाची कमतरता कधीही पडू देऊ नको ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापना देवारा देखील नसावा असे म्हटले जाते। मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते। कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते ते लक्ष्मी, गणपती किंवा विष्णू स्वरूप म्हणजे श्रीफळ पूजनीय असं कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही। नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेक जण याची आराधना करतात। अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावरती नारळ हा स्थापन केलेला असतो। अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब सुद्धा फुटतो। अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रोप उगवण्याची शक्यता असते आणि ही सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्यातील अथवा किंवा इतर कोणत्याही दिवशी आपण नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत आहेत असं मानले जाते। आपल्याकडील तुमच्या पण घरात नारळासंबंधित अनेक समजुती आहेत। म्हणजेच काय तर नारळ एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं, नारळ नासका निघाला तर तो पावला असं म्हणलं जातं, म्हणजे चांगलं झालं। नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचे प्रतीक म्हणजे नारळ। कोणताही पवित्र विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ हा आपण फोडत असतो किंवा फोडला जातो। तुम्ही तुमचा अहंकार, गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात। कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजेच बीज स्वरूपात एका नव्या जीवाची, नवीन आयुष्याची सुरुवात होणे हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेची प्रतीक आहे। अध्यात्मामध्ये नारळाला अनन्य साधारण महत्त्व आहे। नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिले जाते। ही प्रगतीची चिन्हही समजली जातात। त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभ सूचक असल्याने अनेकांची धारणा आहेत। काही संदर्भानुसार नारळाला लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त हा आपल्या घरामध्ये मानला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळीच्या मते ती भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगामी प्रगतीचे संकेत हे मानले जातात। नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले जाते। काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात। नारळाला मनुष्याप्रमाणे 2 डोळे आहेत, एक तोंड देखील आहे। नारळ फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृतासमान मानतात। नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ असे म्हटले जाते, म्हणजेच काय तर श्री लक्ष्मीचे फळ असे मानले जाते। त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे। नारळाला पूजा, यज्ञ, हवन यासारख्या गोष्टी खूप महत्त्व दिले गेलेले आहे। आपल्याला प्रसादाच्या रूपामध्येही नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे। आपल्यासोबत भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची कामधेनू आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले आहे। तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते। नारळ प्रत्येकाची इच्छा आणि मनोकामना पूर्ण करत असतो, कारण नारळाचा प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानले जाते। पौराणिक कथेनुसार इंद्र देवावर महर्षी रागावले होते, तेव्हा त्यांनी स्वर्ग निर्माण केला। या स्वर्गाच्या निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाही किंवा त्यांनी ते वेगवेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली। त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली, म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपामध्ये पाहिले जाते। पूर्वी कर्मकांड आणि हवनामध्ये बळी देण्याची प्रथा होती। बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा। हळूहळू प्रथा बंद झाली, त्यामुळे पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू झाली। त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली। नारळाच्या
नारळाला कल्पवृक्ष असे समजले जाते, कारण नारळ प्रत्येक आजारावर रामबाण उपाय आहे. नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो. नारळ या फळाचा त्यांच्या पाण्याचा खूप उपयोग होतो. आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास सक्त मनाई केली जाते. या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे, जी वनस्पतीच्या उत्पन्नाचा किंवा पुनरुत्पन्नाचा आधार आहे. नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला जातो. स्त्रिया बियांच्या रूपात मुलाला जन्म देतात, म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे करणे शास्त्रवेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे. देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात. नारळ हे धनाची देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्याच्या पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्त्वाचे आहे. पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर काही अशुभ होतो असे नाही. उलट नारळ खराब होणे हे शुभ असते. त्याला नवीन कोंब फुटण्याच्या प्रक्रिया सुरू होत असते. जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारे संकट नारळाने आपल्यावर घेतलेले असते, म्हणून तो नारळ स्वतः तडकतो. त्यामुळे तो अतिशय शुभ संकेत आपल्याला देत असतो. आपल्या घरावर आलेले संकट निघून गेलेले असते. या नारळाला सर्वात जास्त म्हणजे पवित्र फळ म्हणून संबोधला आहे, कारण यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवी देवतांचा वास आहे असं म्हटलं जातं. नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात आणि देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सगळे दुःख दूर होतात. नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही, तर सर्व शुभकार्यामध्ये सुरुवातीला देखील नारळाचा आपण वापर करत असतो. पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे तो देवाच्या चरणामध्ये समर्पित केला जातो. घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारच्या वास्तुदोष दूर करतात. नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर मित्रांनो, गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा. त्यानंतर हा नारळ हनुमानजीच्या मंदिरात अर्पण करावा. हे किमान 11 मंगळवार नक्कीच करा. त्यामुळे हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान चालिसा देखील वाचत राहा. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. यावेळी हनुमानजीची सात्विक स्पंदने नारळात यावी यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. म्हणून मात्र हनुमानजीला वाहिलेला हा नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं. वास्तुशास्त्रानुसार ज्या महिला घरात नारळाचे झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुखशांती नांदते. वास्तुशास्त्रामध्ये नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा पद्धतीने त्या व्यक्तीने आपल्या घरात अंगणाचे नारळाचे झाड अवश्य लावावे. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यापासून सुटका मिळते. यासोबतच घरात होणारे वादविवाद टळतात. त्यासोबतच सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये नांदते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे. आरोग्याच्या दृष्टीने हे झाड खूप फायदेशीर असते. नारळ हे आरोग्यासाठी खूप आणि महत्त्वाचे आहे. याशिवाय नारळ पाणी पिल्याने देखील आपले पोट आणि डोके थंड राहते. पाण्याचा नारळ एखाद्यावर 21 वेळा उतरवून मंदिरात जाळतात. यामुळे त्याच्या आयुष्यातील देखील अडचणी दूर होतात. आणि दर मंगळवारी किंवा शनिवारी हे तुम्ही करू शकता. असे केल्याने आर्थिक चणचण ही लवकरात लवकर संपुष्टात येईल. आणि असे म्हटले जाते की अनेक दिवसापासून एखाद्या गोष्टीची घरात समस्या असेल तर नारळाचे झाड खूप चांगल्या प्रकारे परिणाम देऊ शकते. नारळातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड पूर्व किंवा ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करून घ्यावी. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाही, परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडे पडले असेल तर ती दुसरी बाब आहे. पण नारळाचे झाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते.
तंत्र उपायामध्ये विविध वस्तूंचा उपाय केला जातो आणि यामधील एक वस्तू म्हणजे अत्यंत चमत्कारिक आहे, ती म्हणजे लघु नारळ. हे नारळ दिसायला इतर नारळापेक्षा थोडी लहान असतात. पूजन सामग्री दुकानामध्ये हे नारळ तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात. लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र आणि उपायांमध्ये केला जातो. विशेष म्हणजे धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायामध्ये हा नारळ आपण करत असतो. तर मित्रांनो, लघु नारळाचे काही खास उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगणार आहे. एक चौरंग घ्या किंवा पाटावर 5 लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे. प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा. 27 वेळेस पुढील मंत्र जप करावा. तो मंत्र असा: ओम ऐं ह्रीं श्रीं या मंत्राचा 27 वेळी मनातल्या मनात जप करावा. या उपायाने धनलाभाची प्राप्ती होते. त्यासोबतच नारळाचे 11 लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया असं आपण 2 वेळा बोलायचं. तरी जप आवश्यक करावा. त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवावे. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. शनी देवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात 7 लघु नारळ अर्पण करावे. त्यानंतर छोटे छोटे हे नारळ नदीत प्रवाहित करावे. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनामधील कुंडलीतील शनी दोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कायम स्वरूपामध्ये राहते. नारळ उभा फुटल्यास म्हणजे देवाने कौल दिला असं म्हटलं जातं. जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडकपणा वाळलेल्या लाकडाप्रमाणे झालेला असतो. त्यामुळे नारळ फोडताना तो धरलेला असतो. तो नारळाची शीर त्याच्या मध्यभागी असते. यावर आघात होतो आणि शिरीवरच 2 भाग होतात. त्यामुळे खूप नारळ फोडल्यावर एकदाच नारळ उभा फुटतो, म्हणून तो शुभ संकेत असतो. खराब नासका नारळ निघाला म्हणजे पावन झाला असे म्हटलं जातं. फक्त हळूहळू वाटायला नको. खोबरे खायला मिळाले नाही म्हणून पैसे वाया गेले म्हणू नये. म्हणून नारळ पावल्यावर सुद्धा दुसरा नारळ फोडण्याची प्रथा आहे. म्हणजेच काय तर एक नारळ खराब निघाला तर दुसरा नारळ नक्की फोडावा, पण वाईट वाटून घेऊ नये. म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ फोडावा. आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही. खरं तर चांगलंच आहे. प्रत्येक गोष्टीची आपण जर पॉझिटिव्ह पद्धतीने विचार जर केली तर आपल्या बाबतीतही काही पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागतात. नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसे काढावे? एका पॅनमध्ये पाणी तापवा. नारळाच्या शेंड्या काढून नारळ गरम पाण्यात ठेवा. पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळायला ठेवा. 10 ते 15 मिनिटांनंतर करवंटीचा रंग काळसर होतो. त्यानंतर नारळ गरम झाल्यावरच फोडावं. त्यानंतर करवंटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येईल. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.